नमस्कार. बालवाडी शिक्षक म्हणून आपल्यावर अनेकदा पालकांकडून आणि एकूणच शिक्षण पद्धतीकडून मुलांनी लवकर शैक्षणिक प्रगती दाखवावी असा एक दबाव असतो. पण आपल्याला हे समजून घ्यायला हवं की 3 ते 6 वर्षांचा काळ हा पाठांतरासाठी नाहीये, तर हा काळ आहे आयुष्यभराच्या शिक्षणाचा पाळा घालण्यासाठी, म्हणजेच मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी. तर मग एक शिक्षक म्हणून आपलं ध्येय काय असावं? मुलांना तात्पुरतं पाठांतर करायला लावणं की आयुष्यभरासाठी त्यांच्या मेंदूची एक मजबूत रचना तयार करणं? आजच्या या आपल्या व्यावसायिक विकास सत्रामध्ये आपण वरवरच्या शैक्षणिक प्रगतीच्या पलीकडे जाऊन मुलांच्या कायमस्वरूपी बौद्धिक विकासावर लक्ष केंद्रित करणार आहोत. खरं तर 3 ते 6 वर्षांचा हा जो काळ आहे ना, तो केवळ काही गोष्टी किंवा तथ्य लक्षात ठेवण्यासाठी नाहीये, तर तो आहे मुलांच्या मेंदूची एक भक्कम इमारत उभी करण्यासाठी. या सत्रात आपण अशा काही विज्ञानावर आधारित पण तितक्याच सोप्या आणि व्यावहारिक पद्धती पाहणार आहोत, ज्यामुळे आपण आपल्या वर्गात मुलांच्या विकासाला योग्य आणि खेळावर आधारित अभ्यासक्रम अगदी आत्मविश्वासाने राबवू शकू. चला पटकन बघूया की आपण आज काय काय पाहणार आहोत. आपण या सुवर्ण काळाची नवीन व्याख्या समजून घेऊ, मग मेंदूचा विकास कसा होतो ते पाहू, संवेदनात्मक खेळ म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचं आहे हे जाणू, गोष्टी आणि भाषेच्या विकासाबद्दल बोलू, खेळावर आधारित दिवसाची रचना कशी करायची आणि एक आश्वासक वर्गाचं वातावरण कसं तयार करायचं, या 6 महत्त्वाच्या भागांवर आपण आज चर्चा करणार आहोत. भाग 1. मेंदूचा विकास. चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. हा सुवर्ण काळ मुलांच्या बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासासाठी इतका महत्त्वाचा का मानला जातो, यामागचं विज्ञान आपण आधी समजून घेऊया. संशोधन असं सांगतं की या काळात मुलांचा मेंदू आश्चर्यकारक वेगाने न्यूरल कनेक्शन्स म्हणजेच मज्जापेशींशी जोडणी तयार करतो. याचा अर्थ काय? तर आपण वर्गात जेवढे सकारात्मक, संवेदनात्मक अनुभव मुलांना देऊ, तेवढी त्यांच्या मेंदूमध्ये मजबूत आणि कायमस्वरूपी वायरिंग तयार होईल. म्हणजे आपल्या वर्गातला प्रत्येक छोटा मोठा अनुभव मुलांच्या विकसनशील मेंदूच्या भौतिक रचनेला थेट आकार देत असतो. आता बघा, या वयोगटातली मुलं कशी वागतात. ती सतत प्रश्न विचारतात, त्यांच्या कल्पनाशक्तीला तर काही सीमाच नसते. ते मोठ्यांचं अनुकरण करून शिकतात आणि हळूहळू भावना समजून घेऊन त्यांना नावं द्यायला लागतात. ही जी वैशिष्ट्ये आहेत ना, तीच आपल्या प्रभावी शिक्षणासाठीचा कच्चा माल आहेत. म्हणून एक शिक्षक म्हणून आपली भूमिका मुलांच्या या नैसर्गिक जिज्ञासेला दाबण्याची नाही, तर तिला खतपाणी घालण्याची आहे. कारण हीच जिज्ञासा शिकण्याच्या प्रक्रियेचं खरं इंजिन आहे. समजा एखाद्या मुलाने विचारलं, बाई आकाश निळं का आहे? तर आपलं उत्तर, अरे वा, किती छान प्रश्न विचारलास, चल आपण दोघे मिळून याचं उत्तर शोधूया, असं असायला हवं. भाग 2. खेळातून शिक्षण. आता थेरी तर समजली, पण हे प्रत्यक्षात करायचं कसा? त्यासाठीच आहे आपला दुसरा भाग. आता आपण या वयोगटासाठीची सगळ्यात प्रभावी शिक्षण पद्धत पाहणार आहोत, आणि ती म्हणजे संवेदनात्मक खेळ. ही पद्धत खेळ, हालचाल आणि निरीक्षण या सगळ्यांना एकत्र करून शिकण्याचं एक खूप शक्तिशाली साधन बनते. संवेदनात्मक खेळ म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे असे उपक्रम आहेत जे मुलांच्या इंद्रियांना म्हणजे स्पर्श, दृष्टी, आवाज यांना चालना देतात. उदाहरणार्थ मातीत खेळणं, वेगवेगळे रंग ओळखणं किंवा वाद्यांचे आवाज ऐकणं. हा फक्त मनोरंजनाचा प्रकार नाहीये, तर ही एक अत्यंत गंभीर शिकण्याची प्रक्रिया आहे. यातूनच मुलं त्यांच्या सभोवतालच्या जगाचा शोध घेतात आणि त्याला समजून घेतात. आणि हा आकडा नीट लक्षात ठेवा. या सुवर्ण काळात जवळजवळ 70% शिक्षण हे थेट खेळाच्या माध्यमातून होतं. ही एक खूपच महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्या शिकवण्याच्या पद्धतीचा पाया असायला हवी. कारण खेळताना मुलं फक्त मजा करत नसतात, तर ते प्रयोग करत असतात, समस्या सोडवत असतात आणि जगाचे नियम स्वतःहून शिकत असतात. चला काही उदाहरणं पाहूया. जेव्हा एखादं मूल ब्लॉक्सचा टॉवर बनवतं, तेव्हा ते फक्त खेळत नसतं, तर ते समस्या सोडवण्याचं कौशल्य विकसित करत असतं. अरे टॉवर का पडला? आता पुढचा ब्लॉक कुठे ठेवल्यावर तो स्थिर राहील? या विचारांमधूनच तर हे कौशल्य वाढतं. किंवा हे बघा, रंगानुसार वेगवेगळ्या वस्तू, बटणं किंवा मणी वेगळे करणं. हा एक अगदी सामान्य वर्गातला उपक्रम वाटू शकतो, पण या साध्या खेळातूनच मुलांच्या तार्किक विचारांचा आणि वर्गीकरण करण्याच्या क्षमतेचा पाया घातला जातो. तसंच चिकणमातीचे वेगवेगळे आकार बनवणं,
यासारख्या हाताने करण्याच्या कृतींमुळे भविष्यात लिहिण्यासाठी आवश्यक असलेली जी सूक्ष्म मोटर कौशल्य आहेत, म्हणजे बोटांच्या स्नायूंची ताकद आणि हात डोळ्यांचा समन्वय, हे सगळं सुधारतं. भाग 3. गोष्टींची ताकद. आता आपण बघूया की गोष्टी सांगणं हे मुलांच्या विकसनशील मेंदूसाठी सुपरफूड कसं ठरतं. ह्याचा फायदा केवळ अक्षर ओळख किंवा भाषा शिकण्यापुरता अजिबात मर्यादित नाहीये. आपल्या वर्गात रोज गोष्टी सांगण्याचा एक नियमच बनवला पाहिजे. यामुळे काय होतं तर मुलांची भाषा वेगाने सुधारते, त्यांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता प्रचंड वाढते, प्रामाणिकपणा, मैत्री, संयम यांसारख्या अमूर्त संकल्पना त्यांना सोप्या वाटू लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आणि मुलांचं नातं अधिक घट्ट होतं. भाग 4. दैनंदिन रचना. ठीक आहे, सगळं कळलं, पण हे सगळं रोजच्या दिवसात बसवायचं कसं? चला, आता आपण हे सगळे सिद्धांत प्रत्यक्षात कसे आणायचे ते बघूया. एक असं दैनंदिन वेळापत्रक बनवूया जे खेळावर आधारित असेल आणि विकासाच्या ध्येयांना प्राधान्य देईल. हे बघा, ही एक आदर्श दैनंदिन योजना आहे. सकाळी बडबड गीतं आणि थोडी शारीरिक हालचाल जसे की नाचणं किंवा उड्या मारणं, यातून मुलांची स्थूल मोटर कौशल्य विकसित होतात. दुपारच्या वेळी एखादी गोष्ट आणि मग चित्रकला, यातून भाषा आणि सूक्ष्म मोटर कौशल्यांना चालना मिळते. आणि दुपारनंतर मैदानी खेळ किंवा संवेदनात्मक खेळ, यातून सामाजिक कौशल्य आणि शोधक वृत्ती वाढते. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक सत्र लहान असू द्या, पण त्यात सातत्य नक्की ठेवा. भाग 5. आश्वासक वर्गाचं वातावरण. आता आपण एका खूप महत्त्वाच्या भागाकडे वळतोय, तो म्हणजे वर्गाचं भावनिक वातावरण. आपण काही सामान्य चुका टाळून पुराव्यावर आधारित सर्वोत्तम पद्धती कशा अवलंबायच्या हे आता पाहूया. हा मुद्दा खरं तर सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपलं लक्ष मुलाने शेवटी काय बनवलं किंवा काय काढलं या अंतिम उत्पादनावर नाही, तर त्या प्रक्रियेवर असलं पाहिजे. मुलाने केलेले प्रयत्न, त्याचे प्रयोग आणि त्याची सर्जनशीलता याला महत्त्व द्या. कारण खरं शिक्षण हे करण्यात दडलेलं आहे, परिपूर्ण निकाल मिळवण्यात नाही. एक व्यावसायिक मार्गदर्शक म्हणून या गोष्टी लक्षात ठेवूया. मुलांच्या प्रगतीची कधीही एकमेकांशी तुलना करू नका. त्याऐवजी प्रत्येक मुलाचं वैयक्तिक निरीक्षण करून त्याला आधार द्या. औपचारिक लेखनाची घाई करण्याऐवजी सूक्ष्म मोटर कौशल्य तयार करणाऱ्या उपक्रमांवर भर द्या. परिपूर्णतेची अपेक्षा ठेवू नका, चुकांना शिकण्याची एक संधी म्हणून स्वीकारा. आणि हो, जास्त स्क्रीन टाईमऐवजी संवादात्मक, संवेदनात्मक अनुभवांना प्राधान्य द्या. भाग 6. शिक्षकाची भूमिका. आणि आता आपण येतोय शेवटच्या पण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. आपली भूमिका केवळ एक प्रशिक्षक म्हणून नाहीये, तर एका माडीप्रमाणे मुलांच्या क्षमतेचं संगोपन करणारी आहे. हे वाक्य खूप काही सांगून जातं. मुलं काही रोबोट नाहीत, ती फुलांसारखी आहेत. आपलं काम फक्त योग्य परिस्थिती निर्माण करणं आहे, म्हणजे योग्य माती, पाणी आणि सूर्यप्रकाश देणं. फुले स्वतःच्या वेळेनुसार स्वतःच्या गतीने उमलतात. तर मग आपल्या वर्गातील ही बाग आणखी सुंदर फुलवण्यासाठी आपण आजपासून काय करणार आहोत यावर नक्की विचार करा.